ज्या महिला स्वयंपाक केल्यानंतर लगेच गॅस शेगडी धुतात, माझ्या बहिणींनो, जरा कान उघडून ऐका. ही एक छोटीशी चूक तुमच्या घरात मोठे संकट आणू शकते. होय, शास्त्रात स्पष्ट लिहिले आहे की शेगडी हा केवळ लोखंडाचा आणि स्टीलचा तुकडा नसून ती घरातील लक्ष्मीचे आसन आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेलच की अनेक घरांमध्ये महिला खूप मेहनतीने स्वयंपाक करतात आणि लगेचच साबण पाणी घेऊन शेगडी धुवून काढतात. पण हे योग्य आहे का? शास्त्र सांगते की प्रत्येक घरातील चूल, शेगडी जिवंत असते. तिच्या तुमच्या कुटुंबाच्या आनंदाशी थेट संबंध असतो. गरुड पुराणात याचा सविस्तर उल्लेख आढळतो. हा कोणताही साधारण ग्रंथ नाही, तर तो एक असा दिव्य ग्रंथ आहे ज्यामध्ये माणसाच्या प्रत्येक लहान मोठ्या सवयीचे फळ लिहिलेले आहे. आणि त्यात असे सांगितले आहे की स्वयंपाकघर आणि शेगडी हे दोन्ही तुमच्या घरातील सुखशांती आणि आयुष्यावर खोल परिणाम करतात. आता जरा विचार करा, जर चूलच नाराज झाली तर घरातील भरभराट, घरातील नातेसंबंध आणि इथपर्यंत की घरातील लोकांचे आरोग्यही बिघडू शकते. म्हणूनच हे समजून घेणे गरजेचे आहे की स्वयंपाक केल्यानंतर लगेच गॅस शेगडी धुवावी की नाही, कोणत्या दिवशी शेगडी धुणे सर्वात शुभ असते आणि कोणत्या दिवशी चुकूनही ही चूक करू नये. आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण सत्य सांगणार आहोत. सोबतच हेही सांगू की शेगडीचे पावित्र्य टिकवून ठेवण्याचे योग्य मार्ग कोणते आहेत. मित्रांनो, हे रहस्य जाणून घेणे प्रत्येक गृहस्थासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला जे ज्ञान मिळेल तेच तुमच्या घराचे रक्षण करेल. आणि हो, सुरुवातीलाच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहून आपली श्रद्धा नक्की व्यक्त करा, कारण माता राणीच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही ज्ञानाचे पूर्ण फळ मिळत नाही. तर चला आता सुरू करूया हे दिव्य रहस्य. आता मित्रांनो, जरा लक्ष देऊन ऐका. आपले शास्त्र सांगतात की घरातील गॅस, चूल हे केवळ एक मशीन किंवा भांडे नाही, तो संपूर्ण कुटुंबाची समृद्धी, आरोग्य आणि मानसिक शांतीचा आधार असतो. हा केवळ लोखंडाचा सांगाडा नसून घरातील अग्निकुंड आहे, जिथे साक्षात देवतांचा वास मानला गेला आहे. हे असे समजा की ज्या घरात स्वयंपाकघर आहे आणि त्यात जी चूल आहे तेच घरातील सर्वात पवित्र स्थान आहे. आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की चुलीचा थेट संबंध अग्निदेवाशी आहे. मित्रांनो, गॅसची चूल अशी जागा आहे जिथे अन्न शिजते आणि शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की अन्न हेच प्राण आहे. आता जरा विचार करा, जर प्राणच राहिले नाहीत तर जीवनाला काय अर्थ उरेल? गरुड पुराणात लिहिले आहे, यत्र अन्न तत्र लक्ष्मी, म्हणजेच जिथे अन्नाचा सन्मान होतो तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. आणि अन्नाची निर्मिती कुठे होते? आपल्या घरातील चुलीवर. म्हणूनच हे केवळ एक उपकरण नसून पूजनीय स्थान आहे. लक्षात ठेवा, चुलीवर शिजलेली पोळीच संपूर्ण कुटुंबाला जीवन देते. जर चूल स्वच्छ आणि चकचकीत असेल तर घरात देवी लक्ष्मी टिकून राहते. पण जर तीच चूल घाणेरडी, तुटलेली, फुटलेली किंवा काळी पडलेली असेल तर अन्न अशुद्ध होते आणि घरात आजारपण, पैशाची कमतरता, क्लेश आणि स्त्रियांच्या जीवनात दुःख येते. गरुड पुराणात हे देखील सांगितले आहे की गॅसची चूल असो वा मातीची जुनी चूल, या दोन्हींचा थेट संबंध अग्निदेवाशी आहे. आणि वेदांमध्ये अग्निदेवाला देवतांचे मुख म्हटले गेले आहे. हे तेच देव आहेत जे यज्ञात दिलेली आहुती देवतांपर्यंत पोहोचवतात. म्हणूनच प्रत्येक घरातील चूल हे प्रत्यक्षात घरातील यज्ञकुंड असते. विचार करून पहा, जुन्या काळी जेव्हा देवतांना नैवेद्य अर्पण केला जायचा तेव्हा तो अग्नीतच टाकला जायचा. आणि आजही जेव्हा घरातील स्त्री चूल पेटवते तेव्हा ती कळतन कळत एका यज्ञाची सुरुवात करते. आता या आणखी एक रहस्य ऐका, स्त्री आणि चुलीचा सखोल संबंध. शास्त्र सांगतात की स्त्रीचे दुसरे घर तिचे स्वयंपाकघर असते
आणि स्वयंपाकघराच्या सर्वात जवळच्या सोबती म्हणजे चूल. म्हणूनच चूल थेट स्त्रीच्या भाग्याशी जोडलेली असते. जर चूल पवित्र असेल तर स्त्रीचे जीवन सुखकर राहील. पण जर चूल घाणेरडी असेल, तुटलेली असेल किंवा तिचा योग्य वापर होत नसेल तर हे स्त्रीच्या जीवनात क्लेश, आजारपण, गरिबी आणि अगदी अपमान देखील घेऊन येते. आणि एवढेच नाही तर यामुळे वास्तु दोष आणि पितृदोष देखील निर्माण होतो. म्हणूनच शास्त्रामध्ये गॅस, चूल किंवा कोणत्याही प्रकारची चूल वापरण्यासाठी काही कठोर नियम सांगण्यात आले आहेत. जर यांचे पालन केले नाही तर चुलीची अशुद्धी घरातील स्त्रीची मानसिक शांती आणि कौटुंबिक संतुलन बिघडवते. लक्षात ठेवा मित्रांनो, चुलीची अवस्थाच घरातील लक्ष्मीची दशा दर्शवते. त्यामुळे चूल कधीही घाणेरडी, तुटलेली किंवा दुर्लक्षित ठेवू नका. मित्रांनो, आता त्या रहस्याबद्दल बोलूया जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल आणि विचार करायला भाग पडाल, आणि ते म्हणजे घरातील चुलीची दिशा. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराचे स्थान आणि त्यात ठेवलेल्या चुलीची दिशा थेट तुमच्या घरातील भरभराट, आरोग्य आणि सुखशांतीशी जोडलेली असते. स्वयंपाकघरासाठी सर्वात शुभ स्थान आग्नेय दिशा, दक्षिण पूर्व आहे, ज्याला अग्निकोण म्हटले जाते. आणि या अग्निकोणातच गॅसची शेगडी ठेवली पाहिजे. जेव्हा घरातील चूल अग्निकोणात असते तेव्हा समजून जा की त्या घरात देवी देवतांचा वास असतो. घरातील स्वयंपाकघरातून केवळ अन्नच नाही तर सुखशांती आणि समृद्धी देखील शिजते. स्वयंपाक करताना महिलांचे तोंड कोणत्या दिशेला असावे? शास्त्र सांगते की एकतर पूर्व दिशेकडे किंवा उत्तर दिशेकडे, कारण या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत. जेव्हा एखादी स्त्री या दिशांकडे तोंड करून स्वयंपाक करते तेव्हा असे मानले जाते की स्वतः देवी देवता त्या अन्नाला आशीर्वाद देतात. आता जरा लक्ष द्या मित्रांनो, जर चूल पश्चिम किंवा उत्तर दिशेला असेल तर त्या घरात पैसा टिकत नाही. पैसा कितीही आला तरी तो व्यर्थ जातो. हळूहळू घरात गरिबी आणि आर्थिक टंचाई पाय पसरू लागते. जर चूल दक्षिण किंवा नैऋत्य कोपऱ्यात असेल तर त्या घरातील लोकांना आजार आणि अपघातांना सामोरे जावे लागते. अचानक कर्ज वाढते, घरातील लोक त्रस्त राहू लागतात आणि जीवन अस्थिर होते. आणि जर चुकूनही चूल ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व ठेवली असेल तर तो सर्वात मोठा दोष मानला गेला आहे. या ठिकाणी चूल असल्याने देव क्रोधित होतात, पितृदोष निर्माण होतो आणि घरात कलह वाढतो. कुटुंबातील लोक आपापसात भांडू लागतात, नाती तुटू लागतात, मानसिक ताण वाढतो आणि घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होतो. विचार करा मित्रांनो, जिथे अशुभ शक्ती घरात प्रवेश करतात तिथे सुख आणि समृद्धी टिकूच शकत नाही. म्हणूनच शास्त्र वारंवार इशारा देते की चूल कधीही पश्चिम, दक्षिण आणि ईशान्य कोपऱ्यात ठेवू नये. सर्वात शुभ स्थान आग्नेय दिशा, दक्षिण पूर्व आहे. आणि माझ्या सर्व माता भगिनींना विशेष विनंती आहे की तुम्ही स्वयंपाकघरातील देवी आहात, घरची लक्ष्मी आहात. जर कधी घरात तुमचे ऐकले जात नसेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला नक्की समजावून सांगा की गॅस शेगडी कोणत्या दिशेला ठेवणे योग्य आहे आणि कोणत्या दिशेला अयोग्य. कारण ही केवळ वास्तूची गोष्ट नाही, तर ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभराटीची आणि आरोग्याची गोष्ट आहे. मित्रांनो, आता आपण स्वच्छतेच्या नियमांबद्दल बोलूया. बघा, प्रत्येक महिला स्वयंपाकघरात स्वच्छता तर करतेच, पण प्रश्न असा आहे की स्वच्छता कशी करावी आणि कधी करावी, हीच गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे. गरुड पुराण, वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्र सांगतात की ज्या घरातील स्त्री मनापासून, श्रद्धेने आणि प्रेमाने चुलीला पवित्र मानून तिची काळजी घेते, त्या घरातून आजारपण दूर राहते, पती पत्नीमध्ये प्रेम आणि सामंजस्य टिकून राहते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा की स्वयंपाकघरातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरावर प्रभाव टाकते. जर स्वयंपाकघर पवित्र असेल तर असे समजा
की घरात सुखशांती आपोआप कायमस्वरूपी वास करते। याच कारणामुळे शास्त्र सांगते की या कलियुगात सर्वात पवित्र स्थान कोणते मंदिर नसून तुमचे स्वयंपाकघर आहे। पण दुःखाची गोष्ट अशी आहे की बरेच लोक याची पवित्रता समजूच शकत नाहीत। त्यांना वाटते की स्वयंपाकघर ही फक्त एक जागा आहे जिथे अन्न शिजवले जाते, परंतु सत्य हे आहे की स्वयंपाकघर हेच ते स्थान आहे जिथून अग्निदेव, माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीच्या घरात वास येतो। आता ऐका स्वच्छतेचे काही कठोर नियम। पहिला नियम, सकाळी सूर्योदयानंतरच चूल पेटवावी। मध्यरात्री चूल पेटवणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे। असे केल्याने अग्निदेवाचा अपमान होतो आणि घरात दारिद्र्य प्रवेश करते। दुसरा नियम, चूल पेटवण्यापूर्वी तिला प्रणाम करा। हळदीचे पाणी किंवा गोमूत्र हातात घेऊन चुलीला स्पर्श करा। जर घरात गंगाजल असेल तर ते शिंपडा। यामुळे चूल पवित्र होते आणि अग्निदेव प्रसन्न राहतात। जर हे नियम रोज पाळणे शक्य नसेल तर आठवड्यातून किमान एकदा तरी नक्की करा। तिसरा नियम, कधीही स्वच्छ केल्याशिवाय चुलीवर अन्न शिजवू नका। शास्त्र सांगते की घाणेरड्या चुलीवर शिजवलेले अन्न अशुद्ध असते आणि असे अन्न ग्रह आणि देवतांना अप्रसन्न करते। चौथा नियम, आठवड्यातून एकदा विशेष स्वच्छता नक्की करा। लिंबू आणि मीठ एकत्र करून चुलीच्या जळलेल्या भागावर घासा। ब्रशने कोप्यांमधील घाण काढा। चुलीखाली जमा झालेले तेल आणि चिकटपणा नीट स्वच्छ करा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गॅस पाईप आणि व्हॉल्व ओल्या कपड्याने पुसायला विसरू नका, कारण तिथेच सर्वाधिक घाण आणि नकारात्मकता जमा होते। मित्रांनो, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। वास्तुदोष मोठ्या चुकांमुळे लागत नाही, तो आपण दुर्लक्ष करतो त्या छोट्या छोट्या निष्काळजीपणातून निर्माण होतो आणि त्याच छोट्या चुका हळूहळू आपल्या घरातील सुखशांती हिरावून घेतात। मित्रांनो, आता महिलांनी काय करू नये यावर बोलूया। या गोष्टी छोट्या वाटू शकतात, परंतु त्यांचे परिणाम खूप मोठे असतात। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आंघोळ न करता चुलीवर स्वयंपाक करणे। आजकाल शहरांमध्ये मॉडर्न जीवनशैलीत अनेक महिला सकाळी उठल्याबरोबर आंघोळ न करताच थेट स्वयंपाकघरात जातात। कोणी चूल पेटवते, कोणी माठातून पाणी पिते आणि मग थेट स्वयंपाक करू लागते। पण शास्त्रानुसार हे पूर्णपणे निषिद्ध आहे। का? कारण जेव्हा एखादी स्त्री आंघोळ न करता चुलीला स्पर्श करते तेव्हा स्वयंपाकघरातील ऊर्जा अशुद्ध होते आणि त्या अशुद्धतेचा थेट परिणाम अन्नावर होतो। याला अन्न दोष म्हटले जाते। अन्न दोषाचा परिणाम असा होतो की घरात नेहमी खाण्यापिण्याची कमतरता भासते। स्वयंपाकघरातील डबे रिकामे होऊ लागतात आणि पैशांचीही हानी होऊ लागते। त्यामुळे लक्षात ठेवा, आंघोळ केल्याशिवाय चुलीवर कधीही स्वयंपाक करू नका। दुसरी मोठी चूक म्हणजे रात्री चूल तशीच घाण सोडणे। ही सवय अनेक महिलांना असते। रात्रीचा स्वयंपाक बनवला आणि मग चूल घाणेरडीच सोडून दिली। पण तुम्ही विसरता की चूल ही केवळ लोखंडाची किंवा स्टीलची वस्तू नाही, तिच्यावर माता अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा वास असतो। लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि अन्नपूर्णा माता अन्नाची देवी आहे। आणि जर तुम्ही रात्री चूल घाणेरडी सोडली तर या दोन्ही देवी प्रसन्न राहत नाहीत। यामुळे घरात दारिद्र्य, आजारपण आणि घरातील कलह आपोआप वाढू लागतात। तिसरी चूक म्हणजे बऱ्याच काळापर्यंत चूल स्वच्छ न करणे। अनेक घरांमध्ये महिला महिनोन्महिने चूल स्वच्छ करत नाहीत, कारण मग आळस असो, वेळेची कमतरता असो वा निष्काळजीपणा, परंतु याचा परिणाम नेहमीच नुकसानकारक असतो। घरातील वातावरण बिघडणे निश्चित असते। चौथी चूक म्हणजे चुलीजवळ उष्टी भांडी ठेवणे। ही चूक केवळ महिलाच नाही तर पुरुषही करतात। उष्टी भांडी चुलीजवळ जमा करून ठेवतात। पण मित्रांनो, लक्षात ठेवा, चूल हे सर्वात पवित्र स्थान आहे आणि जर त्याच्याजवळ खरकटी भांडी पडलेली असतील तर तिथे नकारात्मक ऊर्जा आणि वास्तू दोष निर्माण होऊ लागतो। पाचवी चूक म्हणजे चुलीवर वस्तू ठेवणे। अनेकदा जागेच्या अभावामुळे
किंवा घाई गडबडीत महिला चुलीवर भांडी, डबे किंवा रिकामे डबे ठेवतात. पण असे केल्याने चुलीच्या ऊर्जेचा प्रवाह थांबतो. याचा थेट परिणाम घरातील कामकाजावर होतो. कामात अडथळे येतात, योजना अपूर्ण राहतात आणि घरातील बरकत कमी होऊ लागते. त्यामुळे महिलांनी विशेषतः या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आंघोळ केल्याशिवाय चुलीला स्पर्श करू नये. रात्री चूल अस्वच्छ सोडू नये. खरकटी भांडी चुलीजवळ ठेवू नयेत आणि चुलीवर कधीही वस्तू ठेवू नयेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, चूल ही फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही. हे तुमच्या घरातील बरकत, सुखशांती आणि लक्ष्मीचे थेट प्रवेशद्वार आहे. जर याला अशुद्ध केले तर घरात समस्या येणे निश्चित आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून कदाचित तुम्ही आश्चर्यचकितही व्हाल आणि भावुकही व्हाल. आणि ती म्हणजे चुलीशी जोडलेले आध्यात्मिक नियम. चूल ऐकायला साधारण वाटते, पण तुम्हाला माहीत आहे का की हेच ते स्थान आहे जिथे अन्न शिजते आणि अन्नच तर जीवनाचा आधार आहे. म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की चूल हा केवळ लोखंडाचा किंवा स्टीलचा तुकडा नसून ते एक पवित्र यंत्र आहे, एक देवस्थान आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की दिवसातून किमान एकदा, सकाळी किंवा संध्याकाळी, जेव्हा तुम्ही चूल पेटवता तेव्हा फक्त गॅसचे बटण फिरवू नका, तर श्रद्धेने गायत्री मंत्र किंवा अग्ने नमः बोलून ती प्रज्वलित करा. कारण त्याच अग्नीत देवी अन्नपूर्णेचा वास मानला जातो. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की जेव्हा घरात नवीन चूल येते तेव्हा लोक ती तशीच वापरत नाहीत. आधी त्यावर स्वस्तिक काढले जाते, नंतर त्यावर हळद, कुंकू, अक्षता आणि गुलाल वाहिला जातो. का? कारण अशी मान्यता आहे की जोपर्यंत अग्नीला आदर आणि आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही स्वयंपाकघरात प्रवेश कराल तेव्हा आधी माता अन्नपूर्णेचे स्मरण करा. जर तुमच्या स्वयंपाकघरात देवघर असेल तर ती अद्भुत गोष्ट आहे, पण जर देवघर नसेल तर किमान श्री गणेश किंवा माता लक्ष्मीची तस्बीर नक्की लावा. कारण जेव्हा आपण त्यांचे नाव घेऊन चूल पेटवतो तेव्हा तो अग्नी केवळ आग राहत नाही, तर एका पवित्र ऊर्जेत बदलतो. दर आठवड्यातून एक दिवस चूल, शेगडी चांगल्या प्रकारे स्वच्छ करा आणि त्यावर हळद चंदनाने स्वस्तिक काढा. हे केवळ घरात सुख समृद्धीच आणत नाही, तर चुलीवर शिजलेली प्रत्येक पोळी आणि प्रत्येक घास प्रसाद बनतो. आणि हो मित्रांनो, आणखी एक खास गोष्ट, जेव्हा घरात नवीन सून येते तेव्हा तिचा पहिला स्वयंपाक खूप शुभ मानला जातो. त्या दिवशी तिच्याकडून चुलीवर स्वयंपाक बनवून देवाला नैवेद्य नक्की दाखवावा. कारण ही केवळ एक प्रथा नाही, तर त्या घरात नवीन सौभाग्य आणि समृद्धीचा प्रवेश असतो. तर माझ्या प्रिय मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमची चूल पेटवाल तेव्हा लक्षात ठेवा की हे केवळ अन्न शिजवण्याचे साधन नाही, तर तुमच्या घराचे देवस्थान आहे. त्याचा आदर करा आणि ते तुम्हाला दररोज अन्न, समृद्धी आणि आशीर्वाद देईल. आता आपण चुलीशी संबंधित काही खास वास्तुशास्त्राचे नियम सोप्या शब्दांत जाणून घेऊया. 1. चुलीची दिशा. वास्तूनुसार स्वयंपाकघरातील चूल नेहमी आग्नेय, दक्षिण पूर्व कोपऱ्यात असली पाहिजे. ही अग्निदेवाची दिशा आहे. येथे ठेवलेली चूल घरात धन आणि आरोग्य वाढवते. 2. स्वयंपाक करताना चेहऱ्याची दिशा. जेव्हाही तुम्ही स्वयंपाकघरात अन्न शिजवाल तेव्हा तुमचे तोंड पूर्व दिशेला असावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी आणि प्रेम टिकून राहते. 3. चूल आणि पाण्याची जागा. चूल आणि पाणी जसे की सिंक किंवा वॉटर फिल्टर एकमेकांच्या अगदी जवळ नसावेत याची काळजी घ्या. आग आणि पाणी एकत्र आल्याने वास्तुदोष निर्माण होतो. त्यांना वेगवेगळ्या दिशांना ठेवा. 4. चुलीची स्वच्छता. दररोज चूल स्वच्छ ठेवा आणि आठवड्यातून एकदा हळद, चंदन किंवा गंगाजलाने ती पवित्र करा. यामुळे देवी अन्नपूर्णेची कृपा राहते. 5. चुलीवरील पहिली पोळी.
नेहमी लक्षात ठेवा की चुलीवर बनवलेली पहिली पोळी गाईच्या किंवा गोमातेच्या नावाची असावी. हे अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. 6. चुलीच्या वर देवघर नसावे. जर तुमच्या घरात स्वयंपाकघराच्या वर दुसरा मजला असेल तर चुलीच्या अगदी वर देवघर मंदिर नसावे याची काळजी घ्या. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. 7. नवीन सुनेचा पहिला स्वयंपाक. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा नवीन सून घरात येते तेव्हा तिचा पहिला स्वयंपाक देवाला नैवेद्य दाखवूनच सुरू करावा. हे संपूर्ण कुटुंबासाठी मंगलदायी असते. 8. गॅसची तुटलेली पाईप किंवा अस्वच्छता. जर गॅस शेगडी जुनी किंवा तुटलेली असेल तर ती त्वरित बदला. तुटलेली शेगडी घरात नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य आणते. 9. स्वयंपाकघरात आरसा लावू नका. चुलीसमोर कधीही आरसा नसावा. यामुळे घरातील खर्च अनेक पटींनी वाढतो. 10. अन्नपूर्णा मातेचे स्मरण. स्वयंपाक करताना अन्नपूर्णा माता किंवा लक्ष्मी देवीचे स्मरण करावे. यामुळे चूल नेहमी शुभ फळ देते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते. भावांनो, जर तुम्ही चुलीशी संबंधित हे वास्तुशास्त्र अंगीकारले तर घरातील भरभराट आणि शांतता नेहमी टिकून राहील. जर तुम्हाला ही ज्ञानाची गोष्ट मनाला भावली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि लक्षात ठेवा, आपली पुढची भेट आणखी अद्भुत ज्ञानासोबत होईल.